नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश न होणं याचं कवित्व अजून काही संपलेलं नाही आहे. छगन भुजबळ यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ते अगदी भाजपचे नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची देखील दिल्लीत जाऊन भेट घेणार असल्याची चर्चा होती, पण प्रत्यक्षात तसं घडलेलं नाही आहे. फडणवीस यांच्या भेटीपुरतंच आज त्यांच्या सगळ्या हालचाली राहिल्या. काल ओबीसी समाजाच्या अनेक नेत्यांनी कार्यकर्त्यांनी भुजबळ यांना पाठिंबा दिला. प्रकाश शेंडगे यांच्यासारखा नेता छगन भुजबळांच्या पाठीशी उघडपणे उभा राहिलेला आहे आणि भुजबळांना जोपर्यंत मंत्रिपद मिळत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, अशा प्रकारची भूमिका प्रकाश शेंडगे यांनी घेतलेली आहे. दुसरीकडे अजित पवार यांनी मात्र 14-15 दिवसांनंतर छगन भुजबळ यांची जी खदखद होती त्या खदखदीची दखल घेतलेली आहे आणि एका वाक्यामध्ये त्यांनी भुजबळांचा विषय असा परतून लावलेला आहे. त्याची फारशी गंभीरतेनं चर्चा केलेली नाही असं देखील दिसून आलेलं आहे. अजित पवार यांच्या म्हणण्यानुसार छगन भुजबळांना मंत्रिमंडळामध्ये घेणं हा आमच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. एकूणच छगन भुजबळ यांचं मंत्रिपद, त्यांची नाराजी याला फारसं महत्त्व न देण्याचं धोरण हे अजित पवारांनी स्वीकारलेलं आहे. विशेष बाब म्हणजे अजित पवार आणि छगन भुजबळ यांची आमने सामने अजूनही एकदाही चर्चा झालेली नाही. देवेंद्र फडणवीस यांना जाऊन छगन भुजबळ हे भेटतात. आपल्या पक्षाच्या अध्यक्षाला मात्र छगन भुजबळ यांना भेटण्याची इच्छा नाही, कारण त्यांचं म्हणणं देखील असंच आहे की भाजपचा पाठिंबा किंवा देवेंद्र फडणवीस यांचा देखील पाठिंबा हा माझ्यासाठी होता. मला मंत्रिमंडळामध्ये घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस अनुकूल होते, मात्र अजित पवार यांनीच माझ्या मंत्रिपदामध्ये खोडा घातला असं त्यांनी उघडपणे सांगितलेलं आहे. आणि अजित पवार एवढ्यावरतीच थांबले नाहीत, तर छगन भुजबळ यांचे नाशिकमधले कट्टर विरोधक माणिकराव कोकाटे यांना कृषी मंत्रिपद देऊन अजितदादांनी तर भुजबळ यांच्या जखमेवर मीठच चोळलेलं होतं. आता हे कोकाटे देखील भुजबळ यांच्यावर तुटून पडलेले आहेत आणि ओबीसी असा जो काही भुजबळांनी नारा लगावलेला आहे, हा नारा म्हणजे स्वतःचं आणि स्वतःच्या मुलाचं आणि पुतण्याचं पुनर्वसन करण्याचा मार्ग आहे असा टोला कोकाटे यांनी लगावत भुजबळ यांना पुन्हा छेडलेलं आहे. तर आता हे सगळ्या बाजूनं छगन भुजबळ हे अडचणीत आलेले आहेत. भुजबळ यांच्यापुढे पर्याय नक्की कोणते आहेत याचा जर विचार केला तर पहिला जो पर्याय आहे त्यांच्यापुढे की अजित पवार यांच्यासोबत राहण्याशिवाय त्यांच्यापुढे दुसरा प्रबळ पर्याय दिसत नाही. कारण जर त्यांना भाजपमध्ये जायचं असेल, जर त्यांना शरद पवारांसोबत जायचं असेल तर त्यांना आत्ता आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल आणि ती रिस्क छगन भुजबळ असे आत्ता घेतील असं मला वाटत नाही. त्यांचे अनेक कार्यकर्ते असे म्हणत आहेत की तुम्ही भाजपमध्ये जा, पण भाजपमध्ये गेल्यानंतर देखील त्यांना मानाचं पान मिळेल किंवा मानाचं ताट मिळेल याची शक्यता अजिबातच नाही. कारण चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे असे अनेक ओबीसी नेते हे आता भाजपसाठी महत्त्वाचे बनलेले आहेत. त्यामुळं अजित पवारांनी नाकारलेला नेता भाजप स्वतःकडे घेण्यामध्ये किती तयारी दाखवेल याची मला शक्यता कमीच वाटते. शरद पवार यांच्यासोबत छगन भुजबळ जाऊ शकतील का, त्याचं उत्तर देखील नकारार्थी आहे. कारण शरद पवारांसोबत जर सोबत गेलो तर विरोधी पक्षामध्ये बसावं लागेल, संघर्ष करावा लागेल, अजित पवारांवर टीका करावी लागेल, भाजपवर टीका करावी लागेल आणि सत्ताधाऱ्यांवर टीका करणं हे छगन भुजबळांना आता परवडणारं नाही. त्यामुळं शरद पवारांसोबत जाऊन देखील छगन भुजबळ यांना माहिती आहे की आपला कोणताही मोठा असा राजकीय फायदा होणार नाही. चौथी जी गोष्ट आहे की मग ते उद्धव ठाकरेंसोबत जातील का, तर त्याचे उत्तर नकारार्थी आहे. कारण उद्धव ठाकरे यांच्यासोबत म्हणजे विरोधात जाऊन देखील त्यांचा कोणताच राजकीय फायदा होणार नाही. आता पाचवा जो पर्याय आहे त्यांच्यासमोर की स्वतंत्र असा ओबीसींचा पक्ष तयार करावा का, तर तो पर्याय अतिशय कठीण आहे, अवघड आहे. आता कोणत्या निवडणुका नाही आहेत, त्यामुळं राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर, राजू शेट्टी या नेत्यांचं जे काही झालेलं आहे तसंच आपलं होण्याचा धोका हा छगन भुजबळांना वाटू शकतो आणि 2029च्या निवडणुकीपर्यंत स्वतःच्या पक्षाचं स्वतंत्र अस्तित्व राखणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे. त्यामुळं एका अशा वेगळ्या विचाराच्या पक्षामध्ये
किती लोक येतील, त्याला किती लोकांचा पाठिंबा मिळेल, त्यासाठी भुजबळांना आमदारकीचा, त्यांच्या मुलाला आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल का, असे सगळे प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत. मला तर असं वाटतं आहे की छगन भुजबळ यांची जी नाराजी आहे हे पेल्यातलं वादळ ठरू शकतं. देवेंद्र फडणवीस हे अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये समेट घडवून आणू शकतात. छगन भुजबळ यांची राज्यसभेवर जाण्याची इच्छा होती, आता त्यांना मंत्री होण्याची इच्छा आहे. त्यामुळं एक तर राज्यसभा किंवा मंत्रीपद असं काहीतरी त्यांना पुढे मागे देण्याचं आश्वासन दिलं जाईल. प्रत्यक्षामध्ये दिलं जाईल की नाही याची मात्र कोणतीही शक्यता नाही. मात्र छगन भुजबळ यांना यशस्वी माघार घेतल्याचं एक चित्र हे देवेंद्र फडणवीसांना उभं करावं लागेल. अन्यथा ज्या ओबीसी समाजाची मतं वळवण्यासाठी भुजबळ यांनी कष्ट घेतले, त्या कष्टावर भुजबळांना पाणी फिरलं आहे की काय असं वाटू शकतं. त्यांच्या पाठीराख्यानं असं वाटू शकतं की मनोज जरांगेंना विरोध करून छगन भुजबळांनी आपल्याच पायावरती तर धोंडा पाडून घेतला नाही ना, अशी सगळी परिस्थिती आहे. त्यामुळं आज तरी मला असं वाटतंय मारून मुटकून अगदी काय बुक्यांचा मार सहन करत छगन भुजबळ हे अजित पवारांसोबतच राहतील. त्याशिवाय त्यांच्यापुढे दुसरा आता तरी कोणताही पर्याय दिसत नाहीत आणि याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस आज ना उद्या समेट घडून राहतील असं तरी चित्र मला सध्या दिसतंय. तुम्हाला काय वाटतंय, छगन भुजबळ यांच्यासाठी कोणता पर्याय योग्य राहील हे तुम्ही आवर्जून आम्हाला कॉमेंटमध्ये सांगा आणि पाहत राहा लेट्सअप मराठी.